बाळापूर ते वाडेगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट ठार. बाळापूर ते वाडेगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी बिबट ठार झाला. काही दिवसांपूर्वी वाडेगाव परिसरात बटवाडी भागात ग्रामस्थांना बिबट आढळून आला होता. याबाबत वन विभागालाही कळवण्यात आले होते. अकोला वन विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांना बिबट बाबत सावधानता बाळगण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. या संदर्भात प्राप्त माहिती अशी की वाडेगाव बाळापूर मार्गावर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अपघातात बिबट ठार झाला. अकोला वन विभागास माहिती मिळाल्यावर ताबडतोब सहाय्यक वन संरक्षक पवन जाधव व आरएफओ विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार व उपवन संरक्षण सुमन सोळंके यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल गजानन गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक NN सावडे, वन संरक्षक राम काकडे, यशपाल इंगोले, तुषार अवारे हे घटनास्थळी पोहोचले. बिबट ही मादी 2 ते 2.5 वर्ष वयाची असावी. या अगोदर बिबट दिसल्याचे चित्र समजले होते. अकोला वन विभागाने प्रसार माध्यमाद्वारे व प्रत्यक्ष जाऊन या भागातील लोकांना बिबट सावधानतेचे मार्गदर्शन केले होते. तरी वाहनावर नियंत्रण ठेवून वाहने चालवावी जेणेकरून वन्यजीव सुरक्षित राहतील. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.